बातमी आहे जळगावमधून। राज्यात सर्वाधिक दुबार मतदारांचं प्रमाण जळगावात असल्याचं समोर आलंय। जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत 33,770 दुबार मतदार आढळून आलेत। प्रभाग क्रमांक 5 मधील याद्यांची पडताळणी केली असता 3,000 बोगस मतदार असल्याचा आरोप उमेदवार पियुष पाटील यांनी केला। हे बोगस मतदार यादीतून वगळल्याशिवाय निवडणूक घेऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे। जळगाव शहरामध्ये भरपूर ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे या प्रभागामध्ये नाव जोडले गेलेले आहे। तसे आम्ही सर्वेमध्ये बघितलेले आहे की त्यांचे दुबारा नाव इथे आम्हाला आढळून आलेले आहे। आता XYZ हरिविठ्ठलमध्ये राहणारा व्यक्ती त्याचं या प्रभागामध्ये काहीच संबंध नसताना त्याचं या ठिकाणी नाव वाढवलेलं आहे। तो तिकडे पण त्याचं नाव आहे आणि या प्रभागामध्ये पण त्याचं नाव आहे, असं भरपूर आम्हाला आढळलेले आहे। आम्ही त्यांचे याद्या नंबर आणि त्यांचा अनुक्रमांक सुद्धा इथे लिहून ठेवलेला आहे। शेजारच्या वार्डातील मोठ्या प्रमाणावर मतदारांचे नाव हे आमच्या वार्डात आलेले आहेत। आमच्या वार्डातील त्यांच्या वार्डात काही गेलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घोळ आहे, या ठिकाणी जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे हे सध्या विद्यमान नगरसेवक आहे। यांनी या वार्डामध्ये जवळपास 3,000 बोगस मतदार हे तालुका स्तरावरचे या ठिकाणी समाविष्ट करून ठेवलेले आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।